मित्रांनो नमस्कार. कालच आम्ही एक व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये आम्ही मुलींना काही प्रश्न विचारत होतो पुणे सिटीबद्दल. आणि त्याच्यामध्ये एका मुलीने असं वक्तव्य केलं होतं की कशावरनं पुणे ही सेफ सिटी म्हणून एक नंबरला आहे. वर्षाच्या मुलीचा बलात्कार झाला आणि ते पण 65 वर्षाच्या वृद्धाने हे केलंय. ह्याला तुम्ही सेफ सिटी म्हणताय? तर ती खरंच बोलत होती मित्रांनो. कारण नसरापूरची घटना ही ताजी असतानाच अजून एक आम्ही जिथं राहतोय ना तिथंच अशी एक काल घटना घडली. जी पुणेकरांच्या तोंडाला काळिंबा फासणारी होती. कारण मित्रांनो खरं सांगायला लागलं तर पुणेकरांना हे पटत नाही. कारण त्या मुलीने खरंच सांगितलं होतं की पुण्यामध्ये हे महिला असुरक्षित आहेत आणि महिलाच काय तर 3 वर्षाच्या ते 4 वर्षाच्या मुलीवर पण बलात्कार होतोय. तर त्यात काय खोटं होतं आणि त्याच्यावर इतक्या घाणेरड्या कमेंट आल्यात की त्या मुलीला देखील काही लोक ट्रोल करायला लागले. आणि ती व्हिडिओ फेसबुकवर पण एका दिवसामध्ये जवळपास 1 लाख व्ह्यूज क्रॉस झाले होते. तर मित्रांनो तुम्हीच सांगा, आम्ही जर हे खरं लोकांपुढे आणत असू तर ह्यात काय चुकतंय आमचं? आणि जर तुम्हाला वाटतंय की आम्ही चुकतोय तर आम्हाला नक्की सांगा कमेंट करून की तुम्ही पुण्याचा खरा चेहरा दाखवू नका. धन्यवाद.